सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। एसटी विभागात कार्यालयीन कामकाजासाठी अपंग तरुणाची होरपळ। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपंग तरुणाचा छळ। गेल्या वर्षभरापासून धुळे एसटी महामंडळ विभागात कार्यरत असलेल्या अमृत रमेश जाधव हा तरुण लिपिक व टंकलेखक या पदावर कार्यरत असून या कामामुळे अमृत जाधव यांना त्रास होत असे। त्यांची बदली साखेंगी शाळेत करावी अशी मागणी त्यांनी गेल्या वर्षभरापासून केली। मात्र वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक बदली करत नसल्याचा आरोप अमृत जाधव यांनी यावेळी केलाय। गेल्या काही महिन्यांपूर्वी माझा अपघात झाला असून मला डॉक्टरांनी जास्त हालचाल न करण्यास सांगितले। मात्र तरी देखील मी कामानिमित्ताने अधिक प्रमाणात हालचाल होत असल्यामुळे माझा त्रास वाढलाय। त्यामुळे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून मागणी करीत आहे की माझी बदली साखेंगी विभागात करावी। मात्र एसटी महामंडळ विभागातील अधिकारी मी अनुसूचित जातीमधून येतो म्हणून माझी जाणीवपूर्वक आणि जातीयवादातून बदली करत नसल्याचा आरोप अमृत जाधव यांनी केलाय। येणाऱ्या काळात माझी बदली झाली नाही तर मी माझ्या कुटुंबासह एसटी विभागाच्या कार्यालयात आत्मदहन करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। यावेळी अमृत जाधव यांच्या सोबत रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख समाधान बैसाणे, अमृत जाधव यांची आई जनाबाई जाधव आणि स्वतः अमृत जाधव यावेळी उपस्थित होते। जर येणाऱ्या काळात अमृत जाधव यांना न्याय मिळाला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने एसटी महामंडळ विभागाच्या कार्यालयाबाहेर मोठे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी समाधान बैसाणे यांनी दिलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। नमस्कार, मी अमृत रमेश जाधव। मी विभागीय कार्यालय एसटी महामंडळ धुळे येथे कार्यरत आहे। मी एक दिव्यांग कर्मचारी असून अनुसूचित जातीतील कर्मचारी आहे। मला प्रशासनाकडून अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे। आमचे जे विजय गीते साहेब आहेत विभाग नियंत्रक, यांना मी मागच्या 3 महिन्यापासून भेटत आहे की साहेब, मी एक दिव्यांग कर्मचारी आहे, मला वारंवार उठबस होत नाही। आस्थापना शाखेमध्ये माझ्याकडे 400 सर्व्हिस बुकचं कामकाज आहे, वारंवार उठबस करावी लागते। तरी मी वर्षभर केलं कसं तरी, पण आता मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही वारंवार उठबस करू नका, तुम्ही जर केली तर तुमचं कंबर आयुष्यभर कामातून जाईल आणि तुम्हाला उभं राहता येणार नाही। कारण एक की मला पोलिओ आहे, म्हणून मी साहेबांना विनंती केली, सप्टेंबर ऑक्टोबरच विनंती करतो की साहेब माझी बदली करून द्या। परंतु साहेब म्हणतात बघू, परंतु त्यांनी आजपर्यंत केलेली नाही। शेवटी त्यांनी प्रवीण पाटील जे आमचे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी आहेत यांच्याकडे पाठवलं व त्यांनी आमच्यासोबत हरीरावी केली की तुम्हाला आम्ही ऑर्डर देऊ, पण ती ऑर्डर आम्ही तुम्हाला दाखवणार नाही, तुम्ही त्याच्यावर सही करावी लागेल। मग ती ऑर्डर न बघता सही कशी करावी, त्यांनी काहीही लिहून घेतलं असेल। म्हणजेच एका दिव्यांग कर्मचाऱ्याला, अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्याला यांनी फसवण्याचा मार्ग अवलंबलेला दिसतो। आणि याचं एकच कारण आहे की अनेक कर्मचाऱ्यांच्या 6-6 महिन्यात बदल्या झालेल्या आहेत, परंतु मला 1-1.5 वर्ष होऊन देखील माझी बदली झालेली नाही। म्हणजे याचाच अर्थ 6-6 महिन्यात बदल्या करणं कायदेशीर नियम नाही। याचा मागे एकच कारण आहे, एक तर कायदेशीर बदली होते किंवा एक अर्थशास्त्राची बदली होते। अर्थशास्त्राचा नियम असा एक मागणी आणि पुरवठा, जेव्हा तुम्ही बदलीची मागणी करणार तेव्हा त्या मागणीच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी पुरवठा करावा लागेल, म्हणजे आर्थिक मदत त्यांना द्यावी लागेल, तेव्हाच ते बदल्या करतील। अशा प्रकारे हा दुसरा नियम इथे लागू होतो। म्हणून हा तिथं भोंगळ कारभार व भ्रष्टाचार चालू आहे व हा भ्रष्टाचार त्वरित संपवण्यात यावा व एका दिव्यांग व अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अशी विनंती। अन्यथा मला जर न्याय मिळाला नाही तर मी माझ्या वृद्ध आई, जिला बीपीचा त्रास आहे, ती जास्त तिला तब्येत बरी नाही, माझे वडील आहेत अपंग आहेत 80%, ते सुद्धा जास्त त्यांचं होत नाही, त्यांचा खूप खर्च आहे माझ्यावर आणि मी जर नसतो तर त्यांना कोण सांभाळेल। म्हणून मी माझ्या आईवडिलांसोबत सामूहिक आत्महत्या करेल आणि याला सर्वस्वी विजय गीते साहेब विभाग नियंत्रक धुळे आणि प्रवीण पाटील साहेब विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी राप धुळे हे जबाबदार राहतील। तसेच महाराष्ट्र शासन व एसटी महामंडळ जबाबदार राहील अशी मी सगळ्यांना विनंती करतो, याची दखल घ्यावी।